आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान आज सगळीकडे सुरू आहे. मतदारांना बाहेर काढून आपल्या बाजूने मतदान करून घेण्यासाठी चुरस पाहावयास मिळाली. काही ठिकाणी वातावरण तंग होते तर काही ठिकाणी सुरळीत मतदान सुरू होते. आजच्या ह्या मतदाना दिवशीचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. हत्यामध्ये ईव्हीएम संदर्भात काय गोंधळ झाला होता? मला सकाळी फोन आला 10च्या दरम्यान की हत्यामध्ये एका बूथवर बूथ क्रमांक 18वर सिक्वेन्स चुकलेला आहे. पंचायत समितीची उमेदवारांचं यादी वर लावलेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचा बॅलेट खाली झालेला आहे आणि आमच्या माणसांना पाठवून आम्ही तो निदर्शनास त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आणून दिला. त्यानंतर त्यांनी त्या मतदान केंद्रावरची प्रक्रिया थांबवली. ते मशीन सील केलं आणि तिथं दुसरं स्पेअरचं मशीन त्यांनी तिथं लावलं आणि पुन्हा सुरू केलं आहे. तोपर्यंत त्या मशीनवर किती मतदान झालं होतं? माझ्या माहितीनुसार 109 मतदान तिथं झालेलं आहे आणि त्याचं स्टिकरिंग लावायला चुकलेलं आहे असं काहीतरी मला माहिती मिळाली. त्यामुळं थोडंसं मतात उलट फेरवड जाण्याची शक्यता असण्याची शक्यता आहे, गोंधळ झाल्याची मतदारांना. मी स्वतः प्रांताधिकाऱ्यांशी तहसीलदारांशी मामलेदारांशी सगळ्यांशी बोलून घेतलं, निवडणूक अधिकाऱ्यांशी. त्यांनी मला असं सांगितलं की त्या यंत्राची स्वतंत्र मोजणी करण्यात येणार आहे मतमोजणीवेळी आणि जशा पद्धतीने सिक्वेन्स होता तशा पद्धतीने त्याची मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो? खूप चांगला प्रतिसाद आहे. सगळ्याच गावांच्या मध्ये लोक उत्स्फूर्त येत आहेत. यावेळेचं मतदानाचं मला आश्चर्य वाटतं की यापूर्वी लोकांना ओढून काढावं लागायचं. लोक उत्स्फूर्त येत आहेत. मी आयनापूर, हिरलगे, करंबळी, आत्याळ, बेळगुंडी, इंचनाळ या सगळ्या ठिकाणी जाऊन होतो आणि आता मी गिजवण्यात आहे. लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक मतदानासाठी बाहेर पडत आहेत आणि निश्चितच यावेळेला खूप चांगलं परिवर्तन झालं.